राज्य सरकारने अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेतील जाचक अटींच्या विरोधात आमदार रोहित पवार यांनी श्री क्षेत्र पंढरपूर येथे सुरू केलेल्या कर्जमाफी अन्नत्याग आंदोलनाला आता ग्रामीण भागातूनही मोठा पाठिंबा मिळतोय। श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव परिसरातील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांनी या आंदोलनाला आपला जाहीर पाठिंबा दर्शवला असून या संदर्भातील निवेदन आमदार रोहित पवार यांना देण्यात आले। शासनाने कर्जमाफीची घोषणा केली असली तरी प्रत्यक्षात अंमलबजावणीचे परिपत्रक काढताना अत्यंत जाचक अटी घातल्या असल्याचा आरोप सोसायट्यांच्या वतीने करण्यात आलाय। या ठिकाणी आज कोळगावचे सर्व शेतकरी एकत्र आलेले आहेत आणि पंढरपूर या ठिकाणी आमदार रोहितदादा पवार यांनी जे अन्नत्याग आंदोलन चालू केलं आहे त्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून या ठिकाणी कोळगाववरून 4 गाड्या भरून शेतकरी पंढरपूरला निघालेले आहेत। खरं तर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना शासनाने जी जाहीर केली आहे ही जी योजना अतिशय फसवी आहे। ज्यांना मागे कर्जमाफी झाली होती त्यांचा समावेश यामध्ये होणार नाही, त्यांना फक्त 50,000 रुपयेच कर्जमाफी सवलत दिली जाणार आहे। हा शेतकऱ्यांवर फार मोठा अन्याय आहे। गेल्या 14-15 वर्षापासून शेतकऱ्याच्या कुठल्याच मालाला बाजार नाही। मका असू, सोयाबीन असू, तूर असू, मूग असू, कापूस असू, कुठल्याच कांदा असू, कुठल्याच मालाला बाजार नाही आणि बाजार नसल्यामुळं शेतकरी देशोधडीला लागला आहे। उत्पन्नाच्या मानाने खर्च हा अधिक झालेला आहे। मजुरीचा खर्च, औषधाचा खर्च परवडत नाही आणि अशाही परिस्थितीत शासन कुठल्याही प्रकारची दखल घेत नाही आणि या शासनाने दखल घ्यावी म्हणून रोहितदादा पवारांनी जे आंदोलन सुरू केलेलं आहे त्याला आम्ही सर्व शेतकरी पाठिंबा देत आहोत। खरं तर नागपूर या ठिकाणी मागच्या 6 महिन्यापूर्वी जवळजवळ 10 गाड्या कोळगाव परिसरातून बच्चूभाऊ कडूंच्या आंदोलनाला पाठिंबा देण्याकरता गेल्या होत्या। त्या ठिकाणी बच्चूभाऊ कडू आता सध्या सत्ताधारी पक्षामध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे। ते सध्या या कर्जमाफीविषयी कुठलीच माहिती देत नाही किंवा कशा पद्धतीने कर्जमाफी होणार याबद्दल खुलासा त्यांनी देखील खरं तर केला पाहिजे अशी आमच्या सर्व शेतकऱ्यांची मागणी आहे। आम्ही सर्व शेतकरी जर या सरकारने या मागणीचा विचार केला नाही तर इथून पुढे तीव्र आंदोलन केलं जाईल अशी सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं आम्ही या ठिकाणी ग्वाही देतो।